वैभवनी तिला इराणा करून गाईज पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं. नमस्कार म्हणत असते. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू आवर चॅनल. नमस्कार मंडळी. आपण जो नमस्कार करू आपला तो वाला नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा आमच्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे. आणि हा ब्लॉग यासाठी बनवत आहोत, कालच्या ब्लॉगला तुम्ही खूप प्रेम दिलं, त्याच्यासाठी खूप 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 धन्यवाद. इतकं प्रेम दिलं ना, खूप चांगलं प्रेम दिलं आणि खूप जणांचे रिप्लाय वगैरे आले, खूप तारीफ केली त्याच्यामध्ये. मंडळी तुमचं खूप खूप आभार आहे. हा ब्लॉग आम्ही याच्यासाठी बनवतो कारण लोकांचे रिप्लाय आले, मला कोणाचेच नाही आले कारण माझ्याकडे कॉन्टॅक्ट नाहीत. तुझे मित्र मैत्रिणी खूप कमी आहे, खूप म्हणजे खूप चिल्लूबार आहे, चिल्लूबार. आणि त्यांना पण तू भाव नाही देत, तू पण इग्नोर करतेस, मला माहिती चांगलं. मला चांगलं माहिती काय मित्र मैत्रिणी इग्नोर करतो, ठीक आहे, स्टिल ओके. आणि गाईज हा ब्लॉग आम्ही याच्यासाठी बनवतो कारण कालचा ब्लॉग खूप लॉंग झाला, त्याच्यामुळे आम्ही काही टेक्स जे मेन टेक्स ते बिलकुल पण नाही घेतलेले. या ब्लॉग मध्ये मेन टेक आहेत आणि ते म्हणजे असं की आम्ही दिवसभर काय केलं, सुरुवात कशी केली, प्रिपरेशन कशी केली, सगळ्या गोष्टी सांगणार. हा म्हणजे डबिंग करणार आहे आम्ही आणि ते सगळ्या गोष्टी सांगणार आहे. इकडे क्लिप येतील आणि आमचा इकडे क्लिप्स येतील आणि इकडे आमचा व्हॉइस पण त्याच्या शेजारी म्हणजे त्याच्या मागे येणार, आम्ही बोलणार आणि तुम्हाला ते वेगळं दिसणार असं येणार आहे. तर दिवसाची सुरुवात काही अशी झाली, तुम्ही बघू शकता. गाईज आता वाजलेला आहेत हे बघा 5:19 आहेत. आता आपण बाहेर राहून बोलूयात. हा, तर मी म्हणत होतो गाईज आता वाजले सकाळचे ऑलमोस्ट 5:30. ठीक आहे, आता मी जॉबवरून सुटलं. मी हा ब्लॉग म्हणजे हा व्हिडिओ का घेतोय का म्हणजे इथनं, कारण हा आजचा डेचा स्टार्ट इथून झाला. आजचा खूप शूट आणि खूप डे स्पेशल, आजचा ब्लॉग तर खूप स्पेशल राहणार आहे. तर आता मी इथून ऑफिसमधून निघालेला आहे. आता मी सुटलोय जॉबवरून, नाईट शिफ्ट होती, 5 वाजता सुटलो मी. आता मी डायरेक्ट दादरला जाणार आहे, घरी नाही जाणार आहे कारण शूटसाठी मला काहीतरी फ्लावर मार्केटमधून खूप काय घ्यायचं आहे, तर मला तिकडे शॉपिंग करायची. आणि पुन्हा घरी जाऊन सगळा सेटअप वगैरे पण लावायचा आहे. काय माहिती दीदी उठली असेल का नाही, आणि पण नसेल उठली, 7 वाजता उठली, मला जाऊन तिला उठवायला लागेल. आणि हा, दीदीला आज मी गुटली मारायला लावणार आहे. मी आणलंय केळीचं झाड, मला ट्रॅडिशनल शूट करायचंय आणि सोबत थोडे फ्लावर आणि थोडी भाजीमध्ये फक्त मिरची आणली, बाकीचं टाइम नाही भेटला मला घ्यायला. खूप जाम गर्दी होती आज, जाम म्हणजे जाम. तर अशा प्रकारे गाईज वैभव आणि वैष्णवीचे काय बनवलं होतं आपण, काय हे जे काम करायचं त्याला काय बोलतात, कपाट बघ सगळं भोगळा दिसायला लागले. भोगळा गाईज इग्नोर करा हे कपाट, कारण गणपतीचा राडा खूप झाला त्याच्यामुळे आम्ही नीट नाही ठेवलेलं. काय कासार करतात नाही काम, आम्ही जे काम करतो ते आता ते दाखवलं. कासार लोक बांगड्या वगैरे घालतात. हे बघा दीदी कशी पाय लागून बसली, जाऊ द्या तिला इग्नोर करा. पण हे बघा ती काय करते आता, ती मंगळसूत्र बनवते है ना. येस गाईज, मी मंगळसूत्र बनवत आहे. मंगळसूत्र बनवणारी बाई झाली. जर कुणाला बोलून घेतलं तर मी फक्त 50 रुपयामध्ये मंगळसूत्र, आणि त्यातले 2-3 सोन्याचे मणी गायब करते बघा. करतीस आपल्याला समजू नको. आणि मी बनवत आहे इकडं. ऐन टायमाला काय आम्हाला माहित पडले की आमच्याकडे कानातले नाही, आमच्याकडे जे कानातले होते ते एका क्लायंटला दिलेत मी, म्हणजे विकलेत ते. तर ऐन टायमाला कानातले नाही आणि एवढी फजिती झाली आमची उठल्या आणि काय मी नाश्ता पण नाही केला. हिनं केलं बघ, हिनं काय ते खाल्लं तसलं चपातीचं रोल बनवून. पण मी इकडे आई बनवते, काय बनवते, मिल्कशेक. पण मी आता दाखवू शकत नाही तुम्हाला कारण टी शर्ट आणि पॅन्टवर आहे. जेव्हा आमची आई टी शर्ट आणि पॅन्टवर असते तेव्हा आई येऊ शकत नाही, कॅमेरा जर आली ते आम्हाला पुसून काढेल ती. तर त्याच्यामुळे आम्ही फक्त साडीमध्ये सांगतोय. पण त्यात काय होतं सांगायला, होय गाईज आपले गाईज ते दाखवतो. ठीक आहे, ही जे कानातले आहे ना हे असे पैसे सारखं कॉईन होते. ठीक आहे, मला दिसत नाही, ह्याच्यावर मी ग्लू टाकलं त्याला असे गोल गोल मनी चिटकवते. आणि ह्याचं मी एक बनवलेलं तुम्हाला दाखवतो कसं दिसतंय ते. हे बघा, हे असं झालंय आणि हे असं होतं, हे ग्लू आहे, याच्यावर ग्लू टाकून मनी चिपकवते आणि हे असं झालं, मस्त झालंय ना. आणि मी ना एकदम छान मंगळसूत्र बनवते गाईज. ठीक आहे, इतकं छान बनवणार मी अँटिक पीस. हो, म्हणजे मी इमॅजिन पण केलं होतं की आमच्या घरी असं कोणी येईल आणि मी बाथरूम मध्ये असेल, सिरियसली बाथरूम मध्ये असेल आणि आल्या तिचं आरती आई पण करू शकत नाही. आई ये पदारी केरी बहीणचे असं पण नव्हते करू शकत. आई पदारी इराणी नाही, इरिना बहीण. आणि काही तुम्हाला सांगा, मी इरिनाला ना मला तोंडात इरिना निघत नव्हतं, इराणी निघत होतं का. वैभवनी तिला इराणा करून. तर ते मी जेव्हा मी तिकडे राहायचं मुंबईमध्ये, दुसरं इराणी चाय प्यायचं तिकडे, मग इराणी तोंडात होती, इरिना झालं, ते इरिनाचं इराणा झालं. तर मी वॉशरूम मध्ये होते तेव्हा आणि परत मी बाहेर आले, हॅलो व्हॉट्स माय नेम इज इरिना, वैष्णवी, नाईस टू मीट यू. मी तर काहीच बोलले नाही. बघा ना माझं ते हे बघा ना, ती बोलली नाईस टू मीट यू तरी मी तिला नाईस टू मीट यू बोलले नाही. कारण तू ऑकवर्ड बद्दल तुला काय कळालं नसेल नाही का, होतं कधी कधी माझ्या डोक्यात काय होतं सांगू. मी ना एक टॉप घेतला होता घालण्यासाठी. ठीक आहे, म्हणजे मी 2 टॉप घेतले होते ट्राय करण्यासाठी, मला की कोणता चांगला वाटतं तो मी घालेल.
आणि त्यातला एक घेतला, पण मला तो नव्हताच घालायचा, पण मी उगाचच घेतला होता शो साठी, आणि जो घालतो तो कबड मध्येच राहिला. म्हणजे मी माझ्याच डोक्यातले विचार, म्हणजे माझं तेच चालू होतं की टॉप फुडकायचा, हे घालू ते घालू, हे नाही की बाबा नाही. तुम्हाला मी ते सांगू इच्छितो, फुडकायचं म्हणजे शोधायचं, ठीक आहे. तिथं गावाकडे लँग्वेज इग्नोर करा, ठीक आहे. फुडकायचं. आणि नेक्स्ट थिंग आम्हाला इकडे शेअर करू वाटते एकदम नॉर्मल आहे, बट जेव्हा मी तिची हेअरस्टाईल करायला घेतलो ना, तिची केस आणि तिची जी स्काल्प होती इतकी नाजूक होती, कारण ती ऑलरेडी मतलब खूप नाजूक आहे. मतलब नाजूक म्हणजे तिची स्किन वगैरे खूप सेन्सिटिव्ह आहे इन शॉर्ट, कारण ती फॉरेनर आहे. ती असं जरी केस जरी पकडलं थोडंसं हे केलं ना, म्हणजे आता लाईक वॅक्स होता, असं वॅक्स लावलं ना, मतलब तिचं दुखायचं म्हणजे ती तुम्ही आता ब्लॉग मध्ये बघू शकता क्लिप, ती खूप सेन्सिटिव्ह आहे स्किन. आपली बघा ना, असं केलं तरी आपल्याला काहीच होत नाही. तू मुद्दामून करते असं. असंच गप्पा वगैरे चालू होतं. मग त्याच्यामध्ये तिने विचारले तुमच्या म्हणजे एजचा डिफरन्स किती, आम्ही 2 वर्ष. मग तू नो ती म्हणली तिला वाटलं की मी मोठा आहे, जसं की तुम्हाला वाटतं मी मोठा आहे आणि ही छोटी असं वाटतं, पण नाही. तिला बोललो की मी यंगर आणि ही ओल्डर आहे. ती इतकी शॉक झाली, तुम्ही बघू शकता, इतकी शॉक झाली, ती इतकी शॉक झाली. तेच ओल्डर एकच असतं. तर ती इतकी शॉक झाली, कारण तिला वाटलं की हा इतका कमांड देतोय हिला, हे दे ते दे. म्हणजे तुम्हाला माहिती ना मेकअप आर्टिस्ट, म्हणजे मी तिला असं बोललो की हे दे ते दे, मला हाताखाली कर. मग तिला काय वाटलं की मी मोठा असेल, ही छोटी असेल, त्याच्यामुळे मी कमांड देतो तिला. कंगवा दे, वॅक्स दे, हे दे ते दे. मग ती म्हणली छोटी बच्ची वैष्णवी कलर करना, ती एवढी एक्सप्रेशनची हे बघण्यासारखं झालं ना, ती म्हणली शॉक होती ती ऍक्च्युली. जेव्हा तिला माहिती झालं की मी 19 वर्षाचा आणि 21 वर्षाची, ती आणखी पण शॉक झाली. आणि ती बोलली बाप रे, तुम्ही इतक्या कमी वयात एवढं मतलब केलं, तुम्ही मुंबईला आलात, घरामध्ये राहिलात फॅमिली सोबत, जॉब करता आणि मेकअप मध्ये पण एवढं इम्प्रुव्हमेंट करतात. ती खूप शॉक झाली, खूप मोटिवेशन दिलं तिला. बहुत ज्यादा किस्मत है, बहुत ज्यादा. Just 19 and you doing. तिला पण खूप मेहनत केली गाईज, खरंच. म्हणजे मी जास्त सांगू शकत नाही. म्हणजे एवढाच की तिने पण खूप मेहनत केली, खूप म्हणजे लिटरली खूप ती पुढे. खूप छान वाटतं माहिती असं कोणी बोलल्यावर, मग आम्हाला जास्त मोटिवेशन भेटतं की त्यांनी पण इथे पोहोचव, आम्ही पण पोहोचू शकतो. हा, जेव्हा तुम्ही लाईव्ह एक्सपिरियन्स बघता ना डोळ्यासमोर, ते पण बोलतात की आम्ही पण तेच केलंय, आपल्याला जास्त मोटिवेशन भेटतं. आणि आपण ज्या लोकांमध्ये राहतो वगैरे, ते लोक असे असतील जे आपल्याला अप्रिशिएट करतात, समजून घेतात, ते पण आपल्यासोबत ते शेअर करतात, मग आणखी मजा येते. आणि ना मी तिला बोलले की मी तुम्हाला काय बोलू, म्हणजे असं एरिना बोलायला चांगलं वाटतं, कारण ती मोठे आहेत माझ्याहून, तर त्यांना वाटतं नको 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 तू एरिनाच बोल. एज इज जस्ट नंबर बोलल्या त्या. एज इज जस्ट नंबर, वी आर ऑल ह्युमन, सो दॅट्स ओके असं बोलली ती. काय पण बोल, एरिनाच बोल म्हटलं. हा, आणि मला असं वाटतं मी तिला असं दीदी वगैरे काय असं बोलू शकते, किंवा असं आवजावं बोलू शकते. आवजावं दीदी, डायरेक्ट दीदी. बरं ठीक आहे. जेव्हा तिला आम्ही विचारलं काय आम्ही ऑर्डर करू का झोमॅटोवरून बर्गर, किंवा मतलब आता ही फॉरेनर आहे तर ऑब्व्हियसली स्ट्रीट फूड जंक फूड खाणं, बर्गर किंवा पास्ता वगैरे. तसं काहीच नव्हतं, तिनं काहीच खात नव्हती. आणि आम्ही तिला विचारलं काय ऑर्डर करायचं, ती बोलली काहीच नाही, मला खायचं बिलकुल पण नाही. ती बोलली आता मी ड्रिंक वगैरे ऑर्डर करू शकत होतो की नाही का, कॉफी किंवा मतलब एक टी वगैरे, लेमनेड वगैरे, तर ती बोलली नको, बोलली ठीक आहे ऑर्डर. आणि ती माझ्या हाताचा चहा पिली, चहा माझ्या हातात. पण ती नंतर बोलली की मला चहा पाहिजे. ती बोलते मैं जोमॅटो फोन किया, ये आईस टी, पीच आईस टी, लेमन आईस टी काय पाहिजे मला, काहीच नाही पाहिजे, और काय मला नाही चाहिए, माझं चहा चाहिए बस. डायरेक्टली ती स्वतःहून बोलली चहा. खूप चहा, आम्हाला तर माहित पण नव्हतं ती चहा पित होती, मला वाटतं ती कॉफी वगैरे पिली. मग ती बोलली चहा बनव, चहा पाहिजे. मग तिनं चहा केला दीदीने, मग तिला चहा खूप आवडला, ती चहा प्रेमी ऍक्च्युअली. तुला माहिती का, आता आपण जर कधी कुणाला बोललो ना की कोणी आपल्याला हे केलं, अप्रोच केलं, आमची आई मागून बोलते चहा की कॉफी पिणार, आपण जर म्हणलं ना कॉफी, तर मग ते लय वेगळं वाटतं, आपण असं खूप हाय लेवलचं असं वाटतोय. पण हाय लेवलचं वाटतो नाही असं, म्हणजे ते वेगळंच नाही का, पण ते समजणाऱ्याला समजतं, खूप नाटके करतो, म्हणजे ते येण्यासाठी नाही मी बोलता, मी फक्त सांगते. आणि जर आपण चहा बोललो ना असं खूप छान वाटतं नाही का, आपुलकी वाटते, आपली माणसं वाटतात. तुम्हाला पण समजलं असतं आम्हाला काय बोलायचं. ती असं पण बोलली की तुमचं किचन वगैरे खूप छान आहे आणि मला नक्कीच आवडेल जेवायला वगैरे, बट आता नेक्स्ट टाइम कधीतरी. खूप चांगले माणूस, एकदम से अच्छा है, अच्छा घर है, छोटा क्यूट,
खूप छान आहे. तिची अर्जंट मीटिंग होती कुठेतरी, मग ती खूप बिझी होती ऍक्च्युली. तिनं खूप कमी टाइम काढून आली. टाइम दिला त्याच्याबद्दल खूप आम्ही धन्यवाद आहे. बट ती नेक्स्ट टाइम म्हणजे तुम्ही या माझ्या घरी किंवा मी येईल तुमच्या घरी, आपण नेक्स्ट प्लॅन करूया मस्तपैकी आणि मी तुमच्यासाठी बनवेल. थोडंसं जेवायला थांब म्हणतो तो, कारण आम्ही जेव्हा कोणी पण घरी येतो ना. दुसऱ्याचं प्रोजेक्ट जेवण करते. हा ठीक आहे. नाही नेक्स्ट टाइमला खूप वेळ जेवण आय विल कुक मे बी माय हाऊस, माझ्या घरी. ठीक आहे पक्का पक्का. आणि तिला ज्वेलरी एवढी आवडली ना खरंच, जेव्हा तिला आणि माहित तुम्हाला माहितीये काय झालं होतं, ते आमच्यापाशी एक नथ होती, ठीक आहे, आणि त्या नथला वैभवने चांगलं बनवलं नव्हतं. म्हणजे ती डिझाईन छान होती, पण असं ते प्रेस करायला नव्हतं त्याला काय, आणि असं नाकात गुपसवायला होतं. मग ती गुपसवायची गाडी आहे ना, ती अशी हालत होती, मग अशी नथ पडत होती, ठीक आहे. आणि मग मी जुगाड केला आणि तिला मग काय कोणी केला, मी केलं. तिला एक जुगाड आठवला, ठीक आहे. पहिल्यांदा तिने ना दोरा गुंडाळला त्याला, आणि मग असं ट्राय केलं, पण ते पण नाही बसलं. नंतर एक जुगाड लक्षात आला, डबल टेप तर आमच्या घरी नव्हताच. आणि मग नंतर आणखी एक जुगाड माझ्या लक्षात आला, तो म्हणजे एक जाडवाली तार घेतली आणि तिला, म्हणजे ठीक आहे, ह्या जुगाडमध्ये आमची दोघींची शामिली होती, ठीक आहे. मी तिला ती नथ दाखवली, तिला खूप आवडली, आणि आवडली तर ठीक आहे, बट तिला जेव्हा माहिती झालं की ती हँडमेड मी बनवली, मग ती बोलली हीच घालायची काय. अरे तुम्ही बनवलं हो तुमच्या हात से? हा, आणि हे पण मी बनवलंय दिसवा हीच घालायची. मग तिनं काय ट्राय केला, ती बसून त्याच्यामध्ये दोरा वगैरे विणला, मग दोरा इन्सर्ट केला नाकामध्ये वगैरे, पण ते पण फेल झालं. नंतर मग ती बोलली हीच घालायची. नंतर मग आम्ही तिला जुगाड वगैरे केला, मग जुगाड करून तेव्हा ती एकदम हॅपी झाली. आणि नथ आम्ही तिला गिफ्ट केली, तिला खूप आवडली होती, सो मी गिफ्ट केली. स्प्रिंगची नथ बनवली होती आणि मी जुगाड केला होता, आणि त्या मी ती तार लावली होती. त्याला सांगायचं नाही माझं जुगाड, माहितीये का. हट. सो थँक्यू सो मच तुझ्यासाठी. हट. नेक्स्ट असं असेल काय, तिला केस एवढी आवडली होती, म्हणजे हेअरस्टाईल. तिच्या पहिल्यांदा अशी हेअरस्टाईल कधीच केली नव्हती. तिने असे खोपा केलता मी महाराष्ट्रीयन, इतका मस्त घालता. हा, तिला खोपा काय असतो तो पण माहित नव्हता. ती बोलायची खोपा काय असतो आई, येते का आमच्या ब्लॉग मध्ये पारुशी. तर खोपा वगैरे तिला खूप आवडला, लिटरली खूप आवडला होता. आता नेक्स्ट टाइम मी करणार आहे. आम्ही इंग्लिश किंवा हिंदी बोलत होतो, तुम्हाला माहित होतं. मराठीच बोलत होतो. तर मी तर बोलायची महाराष्ट्रात राहायचं तर मराठी बोलायचं. तू महाराष्ट्र राहायचं मीन्स लिव्ह, महाराष्ट्र राहायचं तो मराठी बोलायचं. मराठीमध्ये बोल ना तू, हिंदी किंवा इंग्लिश मध्ये का बोलतो, मराठीमध्ये बोल. तेव्हा खूप छान वाटलं, खूप इरिना. जय महाराष्ट्र. आणि तुम्हाला ती बोलली व्हॉट इज युअर सरनेम काय देशमुख. हो रितेश देशमुख. अच्छा रितेश देशमुख. आपके साथ काम चल रहा है बी देशमुख. तर आपके साथ काम रितेश देशमुख. वैभवचं एक नाव पाडलं होतं, मास्टरजी. खूप नावं पाडली ऍक्च्युली, बॉस, मास्टरजी, सर. वन ऑफ द मोस्ट फेवरेट इज द मास्टरजी. मी काय बोललो ना असं कर वगैरे, ओके मास्टरजी, ही पण ओके मास्टरजी, असं होतं. मास्टर. गाईज आम्ही खूप एन्जॉय केलं ऍक्च्युली, पण ती ऑफ कॅमेरा, म्हणजे जेव्हा कॅमेरा बंद होता तेव्हा आम्ही खूप मजा मस्ती केली. ती नाही रेकॉर्ड केलेलं आम्ही ऍक्च्युली. काय होतं माहिती ना तुम्हाला, काय होतं ते जाऊ जाता नाही सांग. तेव्हा तिची तारीफ करायला लागली, वाव किती छान दिसते कॅमेरामध्ये इन ऑल थिंग्स. मी बोललो नजर नको लावू, तर ती कशी करती, नाही तुला पण नजर नाही लागायला पाहिजे. मग तिनं असं वैभव को नजर की जरूरत ही नाहीये. या शूट साठी आमच्याकडे चेअर पण नव्हत्या, आम्ही ग्राउंड फ्लोर सांगितलंय ना आधी. सांगितलं. काय झालं, चेअर नव्हत्या. थांब एक मिनिट. काय किती शेंगदाणे कुटायची म्हणा, आई बोलवते शेंगदाणे कुटायला काय, एक मिनिट आम्ही शेंगदाणे कुठून आलो. नाही काय थांब एक मिनिट. तर चेअर होता, आम्ही ग्राउंड फ्लोअर वाल्या काकूंकडून बोललो, काकू आमच्यामध्ये मेहमान पाहुणे येणार 5 तासासाठी चेअर देता का. 5 तासासाठी आणल्या चेअर 10 रुपये देऊन. नाही रे. तर काकू थँक्यू सो मच, तुम्ही ब्लॉग बघत असाल तर. आणि तुम्हाला मी सांगते, एकीना ब्लॉग बघत असले त्याच्यासाठी पण थँक्यू सो मच. मला खूप ती आवडली, खूप म्हणजे काय सांगा तुम्हाला. स्वभाव असतो माणसाचा खूप चांगला असला पाहिजे स्वभाव, खरंच. ती खूप म्हणजे असं गोड आहे, गोड आहे, कुणाला हर्ट नाही करणार, खूप छान. इथं सपोर्ट करते ना, खूप छान. आम्हाला मोटिवेट केलं, कौतुक खूप केलं. तरी पण करतात. नंतर ती बोलली की तुम्ही दोघं असंच पुढे करत राहा. परत बोलली की तुम्ही दोघं कधी भांडण पण करत. आणि काही एकदा पण शॉक झाली की आम्ही दोघे बहीण भाऊ, सख्खे बहीण भाऊ. हा, तिला वाटलं की आम्ही दोघे बहीण भाऊ नाही, फ्रेंड्स आहोत, बहीण भाऊ असेल तर मग कझन लोक मिळून कसं काम करणार नाही. पण तिला माहित झालं, परत ती बोलली की तुम्ही प्रॉपर्टीसाठी पैशासाठी भांडण करून नका. अशी बोलली.
तुम्हाला माहिती आहे आपलं कोण पण प्रॉपर्टी किती पण पुढे गेलं तर एकमेकांवर जळून हा अशी बोलली ती असं पण ऍक्च्युली बोलली आणि हा माझ्यावर जळतो तू सांग कधी जळतो नाही ग इरिना असं बिलकुल पण नाही नाही. तुम्ही सांगायला नाही पण हे तर खूप मग महत्वाचं आहे. काढून टाकेल. बाबा आम्ही एकमेकांशिवाय पुढे जाऊ शकत नाही कारण माहिती का कारण हो आता बघा तो शब्द गेला मला म्हणत असतं ही काहीच करत नाही बघ 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 एकमेकांच्या पुढे मी याला सपोर्ट करते पण अरे सपोर्ट म्हणजे आता व्हिडिओ बनवतो आपण मी एकटा कसं व्हिडिओ बनवू किंवा तू कशी एकटी व्हिडिओ बनवू कारण आपल्या दोघांचा कंटेंट आहे ना तुम्हाला दोघांचं कंटेंट आहे ना ही माझ्या ही मी नसताना ही कशी झाली तू हा कशी झाली तू कसं गेलं काय ती तू येणार होती त्याच्यामुळे गेलो लेट होणार त्याच्यामुळे 30 मिनिट लेट झाली तुम्ही 30 मिनिट 30 नाही 15 मिनिटं हा आई बघा आई म्हणते भिंत आहे ना एकटाच कशाला लागेल भिंतीला पण लागेल घेतं आमच्या आयच्या नेक्स्ट लेवल आहे भाई आमच्या इथं नेक्स्ट लेवल आहे गाईज हा ब्लॉग इथंच आपण एंड करूयात थँक्यू सो मच इथपर्यंत बघितल्याबद्दल आपण भेटू पुढच्या ब्लॉग चला गाईज बाय आणि थँक्यू सो मच कमेंट करायला विसरू नका आणि थँक्यू सो मच बाय काळजी घ्या